मोठा विजय झालेला राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले आणि त्यांनी हा विजय आपल्या वडिलांना समर्पित केलाय। पुन्हा एकदा विजय चोरमारे सरांकडे जाऊया। चोरमारे सर, या निकालाबद्दल मला विचारायचं आहे, आपण मगाशी आपण बोलत होतात बंगालबद्दल, ते पूर्ण करूया। चोरमारे सर। हां, तर अश्विन बोलत होतो की बंगालमध्ये बघा ज्या पद्धतीनं ममता बॅनर्जी यांनी डाव्यांच्या राजवटीच्या विरोधात आधी काँग्रेसच्या माध्यमातून आणि नंतर काँग्रेसमध्ये बाहेर पडून तृणमूल काँग्रेसच्या माध्यमातून एक सातत्यानं संघर्ष केला आणि सलग संघर्ष सतत 15-20 वर्षे संघर्ष केल्यानंतर बंगालच्या जनतेने त्यांना स्वीकारलं। तोच ममता बॅनर्जी यांचा फॉर्म्युला भारतीय जनता पक्षानं वापरला आणि ते तिथं संघर्ष करत राहिले आणि आपण बंगालमधला प्रमुख विरोधी पक्ष आपण आहोत। म्हणजे 15 वर्षापूर्वी सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पक्षाला तिथं आता अस्तित्वासाठी झगडायला लागतंय। त्याच्या आधी दीर्घकाळ सत्तेत असलेले आणि नंतर दीर्घकाळ विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला अस्तित्वासाठी झगडायला लागतंय आणि बंगालच्या जनतेनं जो भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आक्रमकपणे उभा राहिला त्याला स्वीकारलेला आहे। आता तुम्ही जागांचं म्हणाल, हे बघा सरळ साधं इथं गणित आहे। जागांचं गणित हे मतांच्या टक्केवारी जर आपण लक्षात घेतली तर इथं फार काय प्रचंड मोठी उलटापालट झाले असं नाही। कारण जर आपण भारतीय जनता पक्षाची मतांची टक्केवारी बघितली तर 2016च्या विधानसभा निवडणुकीला भारतीय जनता पक्षाला 10% मतं मिळाली होती। पण पुढे लक्षात घ्या, 2019च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 40%वर होता। त्यानंतर 2021च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 38% मतं होती आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत 39.8 म्हणजे 40% मतं होती। आता 5% मतांची वाढ झालेली आहे आणि केवळ 5% मतांच्या वाढीवर 5 ते 7% आपण 21ची तुलना केली तर 7% मतांच्या वाढीवर त्यांनी एवढा मोठा पल्ला गाठलेला आहे। मग त्यासाठी जी काही त्यांनी गणित SIRच्या माध्यमातून काही गणित निवडणूक आयोगाला हाताशी धरून घातली हे नाकारता येत नाही। म्हणजे हा विजय म्हणजे तिथं सगळी निवडणूक आयोगाला क्लीन चिट आहे किंवा असं सगळं आपण काय करतो विश्लेषण करताना, जिंकून आले त्याच्या बाजूने तो कसा जिंकला, तो कसा यशस्वी झाला याच्या संदर्भातलं गौरवपर बोलतो, पण त्याच्या तपशिलात जात नाही। गेली काही वर्ष काळ सातत्यानं भारतीय जनता पक्षाने, मी एक उदाहरण सांगतो, म्हणजे माझे एक मित्र आहेत राकेश कायस्थ म्हणून हिंदीतले पत्रकार आहेत, त्यांनी एक पोस्ट केली होती की लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष 240 जागा मिळाल्या आणि भारतीय जनता पक्ष सत्तेपर्यंत पोहोचू शकला नाही। याचा विजय अन्य विरोधक 3 महिने साजरे करत राहिले, पण तो लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका, त्यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ठरवलं की हा आपला कुठल्याही मोठ्या निवडणुकीतला शेवटचा पराभव असेल। यापुढं आपण ठरवलं तिथंच निवडणूक छोटी मोठी हारू, यापुढे आपण हरायचं नाही। त्या दृष्टीने त्यांनी प्लॅनिंग सुरू केलं आणि मला वाटतं हे सगळं प्लॅनिंग आता हळूहळू अस्तित्वात यायला लागलंय। विरोधकांनी खूप मोठा धडा घेण्याची गरज आहे मला वाटतं। खरंय चोरमारे सर, तुम्ही जसं म्हणता अप्रोच मॅटर करतो आणि जो तुम्ही सांगितलं आता की त्यांचा जो अप्रोच होता त्या ठिकाणी जागा कमी झाल्यानंतर तर तो कुठेतरी महत्त्वाचा ठरला। मी येतो तुमच्याकडे पुन्हा एकदा, पण आता आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बनजी, एकूणात पश्चिम बंगाल आणि याच्याबद्दल विचारीनच तुम्हाला, पण आता राहुरीमध्ये अक्षय कर्डिले जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना असं म्हणाले की प्राजक्त तनपुरेंनी आपल्या नेत्यांची विनंती ऐकली आणि त्याच्यानंतर कुठेतरी तो विजय जो आहे तो आणखी त्याच्यामुळे सुकर झाला, मोठा विजय मिळवता आला।